नमस्कार मंडळी, प्रमिला रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते। तर आज आपण वाफेवरची भरलेली शिमला मिरची बनवणार आहे। तुमच्याकडे या मिरचीला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा। त्यासाठी इथं मध्यम आकाराच्या 5 शिमला मिरच्या घेतलेल्या आणि त्या पाण्याने स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहे। नंतर ही वाफेवरची शिमला मिरची बनवण्यासाठी एक वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी गॅसवर तवा ठेवलेला आहे। तवा तापला की त्याच्यामध्ये एक छोटी वाटी शेंगदाणे टाकून घेतलेले आहे। शेंगदाणे हलकेसे भाजले की त्याच्यामध्ये एक छोटी वाटी सुक्या खोबऱ्याचा खीस टाकून घेतलेला आहे। तो पण असा हलकासा भाजून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये एक चमचा पांढरे तीळ टाकून घेतलेले आहे। पांढरे तीळ ऑप्शनल आहेत। एक चमचा धने टाकून घेतलेले, ते पण असे हलकेसे भाजून घेतलेले आहे। नंतर हे वाटण एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेतलेलं आहे। नंतर ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे ना आबडधोबड असं बारीक करून घेतलेलं आहे। व्हिडिओ दाखवले त्या पद्धतीने। ही रेसिपी मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। बघू शकता अशा पद्धतीने वाटण एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। नंतर त्याच्यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। एक चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। एक चमचा एव्हरेस्ट मीठ मसाला घेतलेला आहे। एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे। एक चमचा बेसन पीठ घेतलेला आहे। बेसन पिठामुळे काय होतं, कालवणाला चव अशी छान येते। चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडं तेल टाकून मिक्स करून घेतलेला आहे मसाला। जरी तुम्ही पाणी टाकून मिक्स करून घेतला तरी पण चालू शकते। व्हिडिओ दाखवल्या पद्धतीने आपल्याला ही शिमला मिरची कट करून घ्यायची आहे, म्हणजे त्यातल्या आतील बिया सगळ्या आपल्या निघतात आणि सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत। नंतर त्याच्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मिरची कट केली की आपला मसाला बाहेर जास्त पडत नाही, आतमध्ये राहतो आणि मिरचीला छान अशी चव लागते। बघू शकते अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि मी सगळ्या शिमला मिरच्या अशा पद्धतीने भरून घेतलेल्या आहे। आजची रेसिपी कशी वाटली मला एक छानशी नक्की कमेंट करा, म्हणजे मला अजून नवनवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळेल। तुमची एक छानशी कमेंट पण मनाला खूप समाधान देऊन जाते आणि ते एका गृहिणीसाठी बक्षीसच असतं मी तर म्हणते। बघू शकता अशा पद्धतीने भरून घेतलेली आहे। नंतर एका चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि सगळीकडून तेल लावून घेतलेलं आहे। नंतर ज्या भरून घेतलेल्या शिमला मिरच्या होत्या ते त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। एकदम ही रेसिपी मी साध्या आणि सोप्या पद्धतीने अगदी सगळ्यांना समजेल अशी पद्धतीने मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। बघू शकता अशा पद्धतीने चाळणीमध्ये ठेवून घेतलेले आहेत। नंतर गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 1.5 ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे आणि पाणी गरम झालं की त्याच्यावर ही चाळण ठेवलेली आहे आणि नंतर चाळणीवर एक झाकण ठेवून एक 10 मिनिटं अशी वाफ काढून घेतलेली आहे। बघू शकताय सुरीच्या साहाय्याने आपण चेक करून बघितलं तर छान अशी शिमला मिरची वाफरलेली आहे। बघू शकता अशा पद्धतीने मी सांगते म्हणून एकदा तुम्ही अशा पद्धतीने ही शिमला मिरची करून बघा। ज्यांना शिमला मिरची आवडत नाही ते पण आवडीने खातील। बघू शकता अशा पद्धतीने वाफवून घेतलेली आहे। आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहताय मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला पण समजेल की हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे। नंतर गॅसवर तवा ठेवलेला आहे। तवा तापला की त्याच्यामध्ये तेल टाकले, तेल तापलं की त्याच्यामध्ये 1/2 चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे। लसूण खोबरं ठेचलेलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून घेतलेले, 1/2 चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि जो शिमला मिरची भरून राहिलेला जो मसाला होता तो त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि 1 मिनिटभर परतून घेतलेलं आहे। नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घेतलेलं आहे आणि तेल सेपरेट होईपर्यंत मसाला भाजून घेतल्यानंतर ज्या वाफवून घेतलेल्या मिरच्या होत्या ते त्याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि चांगल्या अशा मिक्स करून घेतलेल्या आहे। 1-5 मिनिटं छान अशा परतवून घेतलेल्या आहेत। ही शिमला मिरची तुम्ही भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता आणि खरंच खूप भारी लागते। एकदा तुम्ही अशा पद्धतीने करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की किती छान अशी मिरची लागते। तुम्ही एकदा करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। बघू शकता अशा पद्धतीने नंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। व्हिडिओ जरा सुद्धा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।